सिडको महामंडळाने पनवेलच्या ग्रामीण भागात शहरे निर्माण केल्याने लोकवस्ती झपाट्याने वाढत चालली आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढील 9 महिन्यात सुरू होणार असल्याने उलवे आणि करंजाडे या दोन्ही ग्रामीण भागाला उपनगराचे रूप येत आहे। मात्र रायगड जिल्ह्याचा कारभार करणारे शासनाच्या निकष आणि इतर लालफितीच्या कारभारातच गुंतल्याने सामान्यांना स्वखर्चातून पदरमोड करून खासगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागत आहेत। उलवे आणि करंजाडे या दोन्ही उपनगरांची लोकसंख्या 1.25 लाख पार गेली असून सिडको मंडळाने येथील 3 मजली इमारतींचे वैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यासाठी इमारत देखील बांधली आहे, परंतु या इमारती सध्या निकामी पडून आहेत। रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने या परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे 8 महिन्यांपूर्वी पाठवला आहे। अद्याप राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिलेली नाही। विशेष बाब म्हणजे रायगड जिल्ह्याचा कारभार करणाऱ्या प्रशासकांनी या दोन्ही वसाहतींसाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्याचे नियोजन करणे गरजेचे होते, परंतु तसे झाले नाही। कोट्यावधी रुपये खर्च करून बांधलेल्या या वैद्यकीय सेवेच्या इमारतीला रायगड जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देखील दिलेली नाही। जिल्हा प्रशासकांना सामान्यांच्या वैद्यकीय सेवेच्या कामात रस नसल्याने त्यांनी भेटी देणे टाळल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। शासनाकडे या परिसरात आरोग्य उपवर्धिनी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाठपुरावा देखील केला नसल्याचे बोलले जात आहे। ग्रामीण भागातील 30,000 लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात एक प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा शासनाचे उद्दिष्ट आहे। मागील 1.5 वर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सुविधांसाठी प्राधान्याने निर्णय घेऊन अंमलबजावणी देखील केली आहे, परंतु रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्याचे उद्दिष्ट देखील अधिकारी पार करतात का, यासाठी मंत्रालयातील आरोग्य विभागाच्या सचिवांनी देखील वेळ नसल्याने ही वेळ रहिवाशांवर आली आहे। रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने 8 महिन्यांपूर्वी राज्य शासनाकडे करंजाडे आणि उलवे या दोन्ही वसाहतींसह सावळागाव क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला। अद्याप त्यावर शासनाची मंजुरी मिळून त्याचे परिपत्रक शासनाने काढलेले नाही। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।